राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विजयादशमीला 100 वर्ष पूर्ण होत आहे. संघ विचाराचीही ही शताब्दी आहे. त्यामुळे यंदाचे पथसंचलन ऐतिहासिक आहे. पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांच्या काळात 1933, 1936 आणि 1938 मध्ये दैनिक महाराष्ट्राच्या अहवालानुसार तेव्हाही हे संचलन व्हायचे. तेव्हा हा उत्सव 2 दिवस व्हायचा. नवमीला शस्त्रपूजन आणि दशमीला सीमोल्लंघन मिरवणूक. पथसंचलन हे शक्तीचे प्रतीक आहे आणि आपली शक्ती ही आपण समाजाला दाखवली पाहिजे. समाज देखील त्या शक्तीला पाहून आपल्यामध्ये सम्मिलित झाला पाहिजे. हे एक उदाहरण असते. पथसंचलन हे सीमोल्लंघनाचे एक लक्षण आहे. संघ आपला इतिहास विसरत नाहीये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये पथसंचलनाचा मोठा इतिहास आहे. 27 सप्टेंबर 1925 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाल्यापासून पथसंचलन नियमितपणे होते. सिन्नर शहरातही संघाचे पथसंचलन शताब्दी वर्षाचे आहे. त्यामुळे सिन्नर तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमी उत्सव 2025 अंतर्गत पथसंचलन व शस्त्रपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहरातील चांडक कन्या विद्यालय येथे संघाचे असंख्य सभासदांच्या उपस्थितीत शहरातून पथसंचलन करण्यात आले. चांडक कन्या विद्यालय, राजा फत्तेसिंग मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गणेशपेठ, भिकोसा कॉर्नर, लाल चौक, गंगावेस, खडकपुरा मार्गे पुन्हा चांडक कन्या विद्यालय येथे संचलनाची सांगता करण्यात आली. यावेळी लक्ष्मीनारायण राठी बहुउद्देशीय सेवा संस्थाचे विश्वस्त तथा ॲडव्हान्स एन्झाईम टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे संचालक किशोर शेठ लक्ष्मीनारायण राठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून नाशिक येथील बौद्धिक मंडळाचे सदस्य अविनाश पद्मनाभ गोसावी हे उपस्थित होते. सिन्नर तालुका कार्यवाह संदीप केशव व्यवहारे यांच्या पुढाकाराने निघालेल्या पथसंचलनात सिन्नर तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शेकडो सदस्य उपस्थित होते. SN न्यूज साठी सुजल शितोळे. नमस्कार. आपण आज सिन्नर इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे शताब्दी वर्ष आहे त्यानिमित्ताने जे पथसंचलन झालं, संचलन चांडक कन्या विद्यालयातून निघालं. परंतु आंबेडकरजींचा पुतळा, वावी वेस, छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक, नंतर गणेश चौक असं करून बस स्टँड, गणेशपेठ मार्गे परत चांडक विद्यालयात संपन्न झालं. संघाच्या शताब्दीनिमित्त पंचसूत्रीचं अवलंबन संघ करतोय, ज्यात कुटुंब प्रबोधन, समरसता, पर्यावरण, स्वचा बोध अशा 5 विषयांना घेऊन संघ समाजात जातोय. आता इथं बौद्धिक होईल. धन्यवाद. छोटा आ रहे थे